तुम्ही बघू शकता मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 7 मार्च। सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळी झालेली आहे आणि आता दूध गरम करायचं आहे। म्हणजे वरण भात मी बनवलेला आहे थोडंसं लवकर, कारण दिनेश नाही आहे, तो गेलेला आहे काल बेंगळूरला। आणि दररोज कसं असतं ना, थोडंसं लेट झालं तरी दिनेश नेऊन पप्पाला देतो आणि दूध घेऊन येतो, पण आज तसं नाही आहे। आज यांना म्हणलेलं होतं की दूध घेऊन या 8 वाजता आणि मग भात वरण तोपर्यंत मी बनवून ठेवते। म्हणजे वेगळं काही बनवलेलं नाही, आज भात वरणच बनलेलं आहे। आणि आता आलेले होते, दूध पण घेऊन आलेले आहेत आणि यांच्यासाठी नाश्ताही केलेला आहे। आणि इथं फ्रूट पण खूप सारे आणून ठेवलेत, कारण शुक्रवार आहे आज। आज वैभवलक्ष्मीचं व्रत आहे माझं, तर वैभवलक्ष्मीची पूजा आहे, रोजची देवपूजा आहे। आणि परत मी तांदूळ भिजू घातलेले होते परवा दिवशी, काल मला कुरड्या बनवायचे होते, तर इथे बघू शकता हे तांदूळ मी भिजत घातलेले होते। तर काल दिनेशचं सावरून देण्यामध्ये वेळ झाला आणि ते काही तांदळाचं मी काही बनवलेलंच नाही आहे, तर आज मला ती पण कामं आहे। म्हणजे खूप सारी आज एक्स्ट्राची कामं आहेत। रोजची देवपूजा, परत वैभवलक्ष्मीचं पूजन आणि स्वयंपाक आणि ते तांदूळ धुणं, वाटणं आणि कुरडीचं पीठ शिजवणं, उन्हाला टाकणं। ऊन पण आज तितकं नाही, म्हणजे कुरडी थोडीशी जाड असते ना, तर ऊन चांगलं असलं तर ते लवकर हडकली जाते। तर बघूया आता काय मी बनवू शकते, कारण तांदूळ जर जास्त दिवस ठेवायला जमणार नाही, कारण त्याचा वास पण येतो। तर चला आता पटकन मी अगोदर देवपूजा करून घेते, पाणी भरून घेते अगोदर मी, मग देवपूजा। तर बघू शकता किचनवरती किती पसारा झालेला आहे। अगोदर हा पसारा आवरते, मगच पाणी भरून घेणार आहे, म्हणजे कामं सवासी होतील, कारण पसारा बघून ना थोडंसं काम करायचं मन होत नाही। तर अगोदर मी हांडा छोटा क्लीन करून घेत आहे, कारण पाणी ठेवून एकदम पांढरं शुभ्र होत आहे आतमधनं, तर ते अगोदर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे। आणि इकडे हे तांब्याचा हांडा, ते पण मी पितांबर लावून घासून घेतलेला आहे, धुवून घेते एक वेळा आणि पाणी भरून ठेवते। फुलंही आणलेले आहेत, म्हणजे मार्केटहून काही फुलं आणलेली आहेत, थोडीफार मिथून, स्वास्तिकची आणि लाल कलरची दासऱ्याची फुलं घेतलेली आहेत, कारण लक्ष्मी मातेला लाल फूल खूप आवडतं। तुम्ही विचारत होता की ताई माझं पण लक्ष्मीचं व्रत सुरू आहे, तर तू काहीतरी फराळ करते का? तर फराळ तर मी करत नाही, पण फ्रूट खाते मी। जर आपल्याला उपवास होत नसला तर आपण फ्रूट घेऊ शकतो, किंवा आपण फराळ करायचा असला तर साबुदाण्याची खिचडी बनवून खाऊ शकता। पण मी काही फराळ वगैरे करत नाही, फक्त फ्रूट खाते मी। चहा वगैरे हे दिवसभर चलत असतं। तर इकडे पाणी भरून घेतलेलं आहे, छोटा हांडा, मोठा हांडा, सगळे हांडे मी भरून घेतले। आणि हे तांब्याचा हांडा एक वेळा मी कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पुसलेलं आहे, कारण त्या पाण्याचे डाग खूप लवकर पडतात त्यावरती। म्हणजे ही पितळ तांब्याच्या धातूची बनलेली वस्तू असतात ना, त्या अगोदर पुसून ठेवायचे, म्हणजे ते जास्त दिवस त्याची चमक बनवून राहते। तर आता देव उचलून मी किचन काउंटर ठेवते, म्हणजे अगोदर रोजची देवपूजा करून घेते, मगच लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे। परत मला कुरड्या पण मला आज बनवायच्या आहेत, तर आज मला खरंच बघा खूप लेट होणार आहे, कारण काल हे काही करण्यात आलेलंच नाही। काल मला दिनेशचं आवरून देण्यामध्येच वेळ गेला आणि पापड, खारुडी, कुरडी काहीच घालण्यात आलं नाही, ते तांदूळ तसेच आहेत। तर आज मी करणार आहे, पण अगोदर मी करते रोजची देवपूजा, लक्ष्मी मातेचं पूजन मांडते आणि कथा वाचवते, आरती करते, मगच मी कुरड्या घालायला सुरुवात करणार आहे। थोडासा लेट झाला काही हरकत नाही। तर सगळे देव उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहे, देवपाट घेऊन आलेले आहे। अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतले, तुम्ही म्हणते असता की ते हळदी कुंकू लावून घे, तर हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे पूजा करते वेळेस मी अगोदरच। आणि आता देवांना स्नान घालूया। तर इकडे छोटा हांडा भरून घेतलेला आहे मी देवपूजेसाठीच, तेच पाणी मी घेतलेलं आहे इकडे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून, आणि देवांना स्नान घालते। आणि अगोदर मी देवारा स्वच्छ पुसून घेत आहे, म्हणजे आज काही मी आसन वगैरे चेंज केलेलं नाही। जसं मी तुम्हाला म्हणते प्रत्येक गुरुवारी मी ही कामं करत असते, कारण भरपूर वेळ जातो आसन वगैरे चेंज करणं, पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करणं। प्रत्येक गुरुवारी मी 8 दिवसाला एक वेळा करत असते, पण दररोज होत नाही। कालच मी सगळं देवाची डीप क्लीन केलेली आहे, आसन चेंज केलेलं आहे। आज फक्त ज्यानं साफसफाई केलेली आहे मी पूर्ण देवाऱ्याची, आणि देवांना स्नान घालू। तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी, नंदी भगवान हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत। पितळ तांब्याच्या देवाच्या मूर्तीमध्ये मी हे देव मिक्स करत नाही, यांना स्नान घातलं आणि साईडला ठेवलेलं आहे। आणि आता पितळ तांब्याच्या जी मूर्त्या आहेत देवाच्या, त्यांना मी स्नान घालत आहे। म्हणजे कशी पूजा असो, अगोदर आपली रोजची देवपूजा, मग त्यानंतरच जी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, वैभवलक्ष्मीचं पूजन करायचे आहे, ते नंतर करत असते। म्हणजे अशा पद्धतीने सवाशी मानलं जातं। तिकडं सगळ्या देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि अगोदर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते। तर रोजची देवपूजा केलेली आहे आणि कशा पद्धतीने मी पूजन करते प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते। तर पूजा झालेली इकडे मी बनत ठेवलेला आहे त्या चहा घेऊन मग मी इकडे कुरड्याच्या पिठाची तयारी करून घेते आणि मग वैभवलक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे। तर इकडे हे वरण बनलेले, मॉर्निंगला भात बनलेला आहे, तर एका वेगळ्या छोट्या पातेल्यात मी करून घेतलं। आणि ह्या कढईमध्ये मला पीठ शिजवायचं आहे, म्हणजे बाबा ते काहीतरी पावडर आणलेली आहे, ते पावडर शिजून द्यायला सांगत आहेत। म्हणजे आता कशाचं आहे काही नाही मला माहिती नाही, म्हणजे काहीतरी आयुर्वेदिक बाबा खात असतात, चांगलं असतं। म्हणजे जसं आपण टॅबलेट वगैरे घेतो ना, ते तितकं ठीक नाही। बाबा सांगत असतात की जास्त जे दवाखान्यात दिलेली, डॉक्टर दिलेली टॅबलेट असतात ते घेऊ नये, काही आपण आयुर्वेदिक औषध घरच्या घरी, म्हणजे बाबांना माहिती आहे त्याबद्दल, तर ते बनवतात, घेतात, चांगलं पण असतं। म्हणजे बाबा दवाखान्यात वगैरे जायला म्हणजे जातच नाही आहेत। आता बाबांच्या वेळांचे मी भरपूर सारे व्यक्ती बघितलेले आहेत, सतत दवाखान्यात त्यांच्या आजारी चालू असतात, पण बाबा कधीच दवाखान्यात जात नाहीत, कारण ते जास्ती प्रमाणात
म्हणजे कसं जेवण करतात, एकदम साधं सिंपल त्यांचं जेवण असतं. तेलकट गोड अशा वस्तू अजिबात खात नाहीत आणि सगळे हे जे ना आयुर्वेदिक खातात, त्यामुळे ना त्यांना म्हणजे कसलाही त्रास होत नाही. तर हे कशाचं पावडर आहे मला तितकं माहिती नाही, आता ते सांगितलं तरी पण समजणार नाही. म्हणजे ते कशाची झाडं असतात, कशाचे बिया आहेत आणि त्याचं पावडर बनवलेलं आहे. तर ते इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे जसं बाबा सांगितले तशा पद्धतीने मी करत आहे. तर अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं ही जी पावडर आहे ना ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतली 2 चमचे आणि थोडंसं पाणी टाकून मी अगोदर मिक्स करून घेतलं आणि उकळत्या पाण्यामध्ये हे टाकून शिजवून घ्यायचं आहे. नंतर थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. फक्त इतकंच टाकून हे पीठ शिजवायचं आहे असं म्हणत होते बाबा. तर त्यांना अगोदर शिजवून देते, मग त्यानंतर भाकरी, मग त्यांचं आवरलं की मगच मग ते पापडाचे म्हणजे पापड आणि कुरडी बनवायची आहे. त्या पीठ शिजवायला सुरुवात करणार आहे. म्हणजे आणखीन तांदूळ पण मी वाटलेले नाहीत ना, धुलेला आहे. तर ते तांदूळ धुणं वाटणं मग परत ते शिजवणं तर भरपूरच वेळ जाणार आहे. पण असो थोडासा लेट झाला काही हरकत नाही, कारण ऊन खूप भयानक आहे, व्यवस्थितच हडकले जातील. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, कारण आपण कसं करतो ना, आता ऊन म्हणजे काही निमित्त लावत असतो आणि उद्या करूया म्हणजे ते कामं टाळायचं, पण टाळणार नाही. आज कसं झालं तरीही मी करणारच आहे. तिकडे बघू शकता ही जी पावडर आहे ना ती शिजवलेली आहे आणि देवपूजा तरी झालेली आहे, दीप पूजित केलेला आहे, धूप मी इकडे लावलेले आहे आणि आता देवाचे दर्शन करून घेऊ. म्हणजे अधूनमधून ही कामही चालू असतात, म्हणजे एकच काम कंटिन्यू होत नाही, कारण जेव्हा पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते ना मग सगळ्यांचं बघायचं असतं. आता तितक्यात बाबा आले आणि ते म्हणले की ते अगोदर मला शिजवून दे, त्यांना ते अगोदर मी शिजवून दिलेलं आहे. म्हणजे मॉर्निंगलाच ते खायचं असतं, म्हणजे बाबा चहा वगैरे घेत नाहीत, काहीतरी असेच आयुर्वेदिक औषधं जे असतात ना तेच ते खात असतात. मग आता ते बाबा खायला घेतलेले आहेत आणि तोपर्यंत आता मी करून घेते देवपूजा. तर रोजची देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे. आता वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडत आहे. तर जागा अगोदर मी स्वच्छ करून घेतलेली आहे. एक स्वच्छ पाट मी तर ठेवलेला आहे, पाटावरती मी नवीन कपडा अंतरलेला आहे. म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे पूजा मांडण्याची, जसं पुस्तकात दिलेली, म्हणजे पूजेची पूर्ण विधी दिलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा ही पूजा मांडत असाल, कशा पद्धतीने पूजन करायचं आहे, कशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे, पूर्णपणे माहिती पुस्तकात दिलेली आहे. तर इकडं हे नवीन कपडा मी अंतरलेला आहे आणि पहिल्या शुक्रवारी मी जे घेतलेलं होतं तेच कपडा मी घेतलेला आहे. तुम्ही विचारत होता की ते तुझा कितवा शुक्रवार आहे, तर हा माझा 3रा शुक्रवार आहे. आणि पूजा मी इव्हनिंगला करण्याऐवजी मॉर्निंगलाच करत आहे. इव्हनिंगला केली खरंच खूप छान वाटतं, पण त्यावेळेत होतच नाही, कारण ही कामाची दिवसभर धावपळ आणि 2-2 दिवसाचा उपवास माझा होत आहे. गुरुवार तर असतो, परत शुक्रवार, मग ते 2 दिवसाचा उपवास आणि त्यामध्ये कामाची दिवसभर धावपळ, मग इव्हनिंगच्या वेळेत ना एनर्जीच राहत नाही पूजा वगैरे करण्यासाठी. म्हणून मी याच वेळेमध्ये वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडत आहे. तर इकडं नवीन कपड्यावरती मी तांदूळ घातलेत, म्हणजे तांदळाची रास केलेली आहे आणि यावरती कळशाचा तांब्या, म्हणजे ही जी तांब्या आहे तांब्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि याला आणि 8 हळदी कुंकाची बोटं ओढलेली आहेत आणि कळशामध्ये हळदी कुंकू सुपारी तांदूळ हे सगळं टाकलेलं आहे आणि कळसमांडी इकडं केलेली आहे. आणि या कळशावरती एका वाटीमध्ये सोन्याचा किंवा चांदीचा आपल्याकडे जे आहे ते दागिना ठेवून पूजा करायची असते. कळसमांडी वगैरे काहीच नसते या पूजेमध्ये, म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. तर इकडे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे, हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि कळशावरती प्लेट ठेवलेला आहे. प्लेटामध्ये मी लाल फुलं ठेवलेले आहेत आणि या फुलामध्ये आपल्याला सोन्याचा दागिना ठेवायचा आहे आणि पूजन करायचं आहे. आणि इकडं तांदळावरती लक्ष्मी मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती मी ठेवलेली आहे, समया ठेवलेल्या आहेत आणि श्रीयंत्र ठेवलेलं आहे. म्हणजे या पूजेमध्ये श्रीयंत्राचं खूप महत्त्व आहे. श्रीयंत्र आपल्याकडे नसलं तर पुस्तकामध्ये मागलच्या साईडला श्रीयंत्र दिलेलं आहे, आपण त्या श्रीयंत्राची पूजा करू शकता. म्हणजे असं म्हणलं जातं की श्रीयंत्रानेच महालक्ष्मी प्रसन्न होते, म्हणून विधीपूर्वक श्रीयंत्राची पूजा करायची आहे. तर श्रीयंत्र ठेवलेले पूजन केलेलं आहे आणि इकडं आरत्या समया हे सगळं मी घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल घातलेलं आहे, एक तुपाचा निरांजन मी ठेवलेला आहे आणि सगळ्यांची पूजा करून घेतलेली आहे. अगोदर मी कळशाची पूजा केलेली आहे, श्रीयंत्राची, लक्ष्मी मातेच्या पुस्तकाची पूजा केलेली आहे आणि समोर 11 रुपये ठेवलेले आहेत, दक्षिणा म्हणून ठेवलेला आहे आणि जे आपल्याकडे फळं आहेत ते पण ठेवायचे आहेत. तर मी आज इकडे अंजीर ठेवलेले आहेत आणि खाली रांगोळी घातली ना तर पायरुलीत होते, त्यामुळे मी छोटीशी रांगोळी म्हणजे स्वास्तिक काढलेलं आहे मी इथंच पाटावरती आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे. आणि जे देवाचं पाणी आहे ना ते मी असंच ठेवलेलं होतं, तर हे पाणी मी इकडं कुंड्यात घातलेलं आहे. यामध्ये खूप सारी फुलं आहेत. तर वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली आहे मी, कथा वाचवायची, आरती करायची आहे, पण त्या अगोदरात आलेली आहे मी किचनमध्ये. आणि हे जे तांदूळ आहेत ना ते मी 2 ते पाणी स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरला वाटण करून ठेवते. मी विचार केला की पीठ शिजवून ठेवायचं, कारण कुरड्या आपल्याला घालायच्या आहेत. पीठ छान गार होईपर्यंत मी कथा वगैरे वाचून घेते आणि आरती करून घेते. तोपर्यंत हे कुरडीचं पीठ पण व्यवस्थित गार होईल, कारण पापडाचं पीठ जेव्हा आपण शिजवतो तर पटकन पापडं घालायचे असतात, गार झाल्यानंतर व्यवस्थित येत नाही ते. पण कुरडीचं तसं नसतं, एक वेळा शिजवून ठेवलं, 1 तासभर बी ठेवला तुम्ही आणि छान गार झालं
तरी पण कुरड्या परफेक्टच बनतात. तर इकडे हे तांदूळ मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले. तसं तरी 2 दिवस तांदूळ भिजलेले आहेत. एकदम छान आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या बनून तयार झालेल्या होत्या. म्हणजे कुरडीसाठी ना 1-2 दिवस तांदूळ भिजत घातले आणि दररोजच्या दररोज पाणी मात्र चेंज करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने केलं तरी कुरड्या खूप छान बनतात. यामध्ये रवा मिक्स करूनही आपण कुरडी बनवू शकता. तांदूळ रवा मिक्स किंवा फक्त तांदळाची किंवा फक्त रव्याचे पण मी आज इकडे फक्त तांदळाच्या कुरड्या बनवत आहे. खूप छान बनतात अशा पण. तर इकडं हे तांदूळ जे आहेत ना थोडं मिक्सरच्या भांड्यात घेतलं मी आणि थोडंसं पाणी टाकून मी एकदम बारीक असं वाटण करायचं आहे आपल्याला. कुठेही थोडंफारही मोठं राहू द्यायचं नाही. एकदम छान असं पेस्टच बनवायची अशा पद्धतीनं. आणि एका पातेल्यामध्ये पूर्णपणे मी पीठ काढून घेतलेलं आहे. सगळं वाटण झालेलं आहे इकडं. आता भांडे तरी खूप सारे ऑलरेडीच खूप सारे झालेले आहेत. आता आणखीन झाले ते एक्स्ट्राही. तर म्हणलं भांडे वगैरे मी आता काहीच क्लीन करणार नाही कारण खूप भांडे झाले त्यावेळेमध्ये. तर असू दे म्हणलं अगोदर मी हे पीठ शिजवून घेणार. लेट खूप झालेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर तुम्हाला 11 तरी वाजले असतील. आता मी तितकं बघितलेलं नाही आहे. लेट खूप झालेलं आहे. तर असो आता आपण निमित्त लावलं. लेट झालेलं आहे. उद्या करूया म्हणलं ना तर ही कामं होणारच नाहीत. मला माहिती आहे 2 दिवस झाला असंच होत आहे. आणि ही उन्हाळी कामं आपली अशीच असतात. लेट होतंच म्हणजे दिवसभर आपली हीच कामं चालतात. आता या दिवसामध्ये पापड वगैरे करणं किंवा कुरडी करणं किंवा सेवाई हे ते खूप सारं तामझाम असताना दिवसभर चालतं. ते थोडासा लेट झाला काही हरकत नाही कारण खूप ऊन आहे. आता थोडासा लेट झाला तरी पण हे व्यवस्थितच हडकले जातील. तर इकडे मी ठेवलेलं आहे गरम पाणी आणि कुरडीसाठी पाणी जास्त ठेवायचं नाही आहे. तर मेजरमेंट म्हणजे मी तरी आता अंदाजानंच घेतलेला आहे. तरी पण तुमच्यासाठी मी मेजरमेंट सांगत आहे कारण कुरडीचं पीठ ना छान थिक शिजवायचं आहे. पापडाचं पीठ कसं असतं ना 4 गिलास तांदळासाठी मी पूर्ण 24 गिलास पाणी घेतलेलं होतं आणि एकदम परफेक्ट ते पापडाचं पीठ शिजून तयार झालेलं होतं. तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पण कुरडीचं तसं नाही आहे. 4 गिलास तांदळासाठी इकडं फक्त आपल्याला 10 ते 12 गिलास पाणी घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे कारण थोडंसं पाणी जास्त झालं आणि हे पातळ झालं तर कुरडी व्यवस्थित म्हणजे त्याचं तार व्यवस्थित येणार नाही आहे. त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. तर पाणी मी अगोदरच गरम घेतलेलं होतं त्यामुळे खूप लवकर हे पाण्याला उकळी आलेली आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये मी पूर्णपणे हे पीठ ॲड केलेलं आहे आणि एक सलग चमचा फिरवत राहायचा आणि चमचा घ्यायचा आहे होलवाला. झारा घ्या चमचा घ्या होलवाला घ्यायचा आहे आपल्याला. यानं ना गुठळी बनणार नाही. आणि एक सलग चमचा फिरवायचा आहे. कुठंही सोडायचं नाही. आपण 1-2 मिनिट एक सलग चमचा फिरवत राहायचं. मग त्यानंतर कमी गॅसवरती हे पीठ निवांत शिजवून घ्यायचं आहे. पण अगोदर यामध्ये गुठळ्या बनतात. जसं आपण पीठ टाकेल त्यावेळेमध्ये एक सलग चमचा फिरवत राहायचा 1 मिनिट 2 मिनिट तरी. तर इकडे बघू शकता एकही गुठळी झालेली नाही आणि पीठ तुम्ही अंदाज लावू शकताय बघून किती थिक हे झालेलं आहे. गार झालं तर आणखीनच थिक होणार आहे. तर अशाच पद्धतीने पीठ आपल्याला कुरड्याचं शिजवून घ्यायचं आहे. मेजरमेंट सांगितलेले आहेत मला 4 गिलासासाठी इकडं 10 ते 12 गिलास मी पाणी घेतलेलं आहे. आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर ते पीठ यामध्ये ॲड करायचं आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे. आणि यामध्ये टाकलेले मी चवीपुरतं मीठ. यामध्ये जिरं हे ते काहीच टाकायचं नाही आहे. फक्त मीठ टाकलं छान शिजवून घेतलेलं आहे आणि कमी गॅस करून मी झाकून ठेवलेलं आहे. अधूनमधून चमचा फिरवत राहायचा म्हणजे बुडाला हे पीठ चिटकू शकतं. पीठ जास्त वेळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता कमी गॅसवरती निवांत ते शिजत राहील. तोपर्यंत मी इकडे लक्ष्मी मातेची कथा वाचून घेते. तर अगोदर मी समया आरती आणि तुपाचा निरांजन प्रज्वलित करून घेते कारण आता पिठाचं तितकं काही झंझट नाही आहे. शिजलेलं आहे ते छान. कमी गॅस करून मी ठेवलेलं आहे. निवांत ते शिजत राहील कारण आरामात अर्धा ते पाऊण तास तरी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. जितकं छान पीठ शिजलं तितकं परफेक्ट ते कुरडे असो पापड असो परफेक्ट बनणार आहे. इथं गडबड करायची नाही आपल्याला कारण चुलीवरचं कसं असतं ना त्याचं जाळ 4ही बाजूला असतं आणि व्यवस्थित ते पीठ शिजलं जातं. पण गॅसवरचं तसं नसतं. गॅसवरचं जीही वस्तू आहेत ना जास्त प्रमाणात ते थोडासा वेळ जास्त लागतो शिजण्यासाठी कारण त्याची आग जी असते ना ते आतमध्येच असते त्यामुळे. तर निवांत पीठ शिजत आहे कुरडीचं. आता मी इकडं आरत्या आणि सगळं मी प्रज्वलित करून घेतले. तुपाचा निरांजन लावला आणि मी कथा वाचून घेतलेले आहे. आता आरती करून घेऊ. लक्ष्मी मातेची आरती करून मनोभावे दर्शन करून घेते. आणि आज नैवेद्यामध्ये मी इथं फक्त दूध आणि साखरच ठेवलेलं आहे. आणखीन मी नैवेद्य वगैरे काही बनवलेला नाही आहे. नंतर मी नैवेद्य करून देवीला नैवेद्य दाखवून मगच मी जेवण करते. म्हणजे पूजा लवकर करते पण जेवण लवकर होत नाही माझं. जेवण मी इव्हनिंगलाच करते. तर इकडं घंटी वाजून घेतलेले आहे आणि देवीचे मनोभावे दर्शन करून घेऊ. तर लक्ष्मी मातेची पूजा कथा आरती झालेली आहे. आता कुरड्या घालायला सुरुवात करूया. तर इकडं पीठ तर शिजून तयार झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि एक वेळा चमचा फिरवून घेऊया. किचनवरती थोडासा पसारा झालेला आहे. तर असं पसारा वगैरे होतच राहणार आहे कारण आता अशा वस्तू जेव्हा बनतात त्यावेळी खूप सारे भांडे आपल्याला लागतात आणि ते घेतल्यामुळे होतच. तर पसारा वगैरे नंतर आवरणार आहे. आता मी जात आहे अगोदर वरती. तर इकडे मी घेतलेला आहे एक कपडा म्हणजे कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा पॉलिथिन घेतलं तरी पण चालतं. पण कॉटनचेच कपडे घेत आहे मी पापड घालण्यासाठी कुरडी घालण्यासाठी. आणि शेवगा घेतलेला आहे.
म्हणजे 2 शेवगे आहेत माझ्याकडे, एक फिरवायचा आहे आणि एक प्रेस करायचा आहे. जे जमलं त्यानं घालणार आहे. मग दोन्ही घेऊन आले आणि कालचे पापडा आहेत, म्हणजे छान परफेक्ट वाळलेले आहेत हे, म्हणजे काढून मी पलटून टाकलेलं होतं. तर आज एक दिवस मी उन्हामध्ये घालणार आहे आणि इव्हनिंगला हे डब्यात भरून ठेवणार आहे. कारण पालकचे पापड तरी परफेक्ट झालेले आहेत, ते मी खाली नेऊन ठेवलं, फक्त डब्यात भरायचं बाकी राहिलेलं आहे. आणि हे यामध्ये मी काही कलर किंवा पालक हे ते घातलेले, फक्त तांदळाचे पापड आहेत. कशा पद्धतीने केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. तर ते पापड पण मी इकडं काढून ठेवलेले आहेत. आणि आता हे जे कॉटनचा कपडा आहे ते वल्ला करूनच आपल्याला अंतरायचा आहे. तर इकडं आम्ही हे कपडा अंतरत आहोत. हवा खूप आहे तर चारी बाजूला विटा ठेवते मी आणि मगच कुरड्या घालायला सुरुवात करणार आहे. पिठाचं पण पातेलं खालीच आहे, ते पण मला घेऊन यायचं आहे. म्हणजे जसं मी पापडं खारुडी कुरडी हे करत आहे ना, माझ्या एरजाऱ्या मात्र वरती खूप होत आहेत. म्हणजे दिवसातनं 10 तरी एरजाऱ्या होत आहेत आणि यामध्येच माझी धावपळ खूप होत आहे. तर आज मी कुरड्या बनवणार आहे, मग त्यानंतर एक 2-3 दिवसाचा गॅपच करणार आहे, मग त्यानंतर परत सुरू करणार आहे. कारण आता कंटिन्यू मी असं उन्हामध्ये ही कामं जर केली ना, खरंच माझी तब्येत बिघडू शकते, कारण खूपच माझी धावपळ होत आहे. तर इकडं हे जे शेवगा आहे ना, हे घेतलेलं आहे. म्हणजे मी नंतर मागवलेलं होतं फिरवायचा, कारण जेव्हा आपल्याला चकल्या बनवायचं आहे ना, हे प्रेस करायचं ना खूप हे होत होतं, ते त्याला ना प्रेस करून करून हाताची वाट लागत होती. त्यामुळे मी हे फिरवायचं घेतलेलं. छान आहे चकली करण्यासाठी, पण ही कुरडी वगैरे कशी बनते काय माहिती, पहिल्यांदा बनवत आहे. मग मी विचार केला की यामध्ये बनवायचंच नाही, ते फिरवायचं वगैरे नको झंझट, हे जे प्रेस करायचं आहे ना त्यावरतीच करूया. मग नंतर मी तेच घेतलेलं होतं. आणि जे जाड होलवाला झारा असतो ना, जी चाळणी, ते मी घेतलेले आहे. म्हणजे यामध्ये 3-4 चाळण्या असतात, तर त्यामधलं मी जे जास्त होलवाला असतं ना ते मी घेतलेलं आहे कुरड्या बनवण्यासाठी. एकदम परफेक्ट कुरडी बनते. जाड ताराचं जे असतं ना ते घ्यायचं आहे. यामध्ये 4 असतात, एक पापडीचं असतं, एक चकली बनवण्यासाठी आहे आणि 2 जे आहेत ना जास्त होलवाले असतात. त्यामधले जे छोट्या होलचं असतं ते घ्यायचं नाही आपल्याला, थोडंसं जाड असतं ना ते मी घेतलेलं आहे. तर ही चाळणी वगैरे लावलेली आहे आणि यामध्ये मी ही पीठ भरलेलं आहे. म्हणजे पीठ पूर्णपणे गार झालेलं आहे. तर निवांत पीठ भरून आता निवांत कुरडी बनवून घेते. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या बनून तयार होत आहेत. म्हणजे हे 2 दिवस तांदूळ भिजलेले आहेत ना, त्यामुळे खूपच व्हाईट कलर याला आलेला आहे. म्हणजे कुरडीसाठी ना 1-2 दिवस आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत आणि दररोजच्या दररोज पाणी काढायचं आणि तिसऱ्या दिवशी कुरड्या बनवायला घ्यायच्या. एकदम परफेक्ट या कुरड्या बनून तयार होतात. तर इकडे बघू शकता एकदम छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या बनत आहेत. पण ऊन खूप भयानक आहे. इतकं ऊन आहे ना, ह्या उन्हामध्ये इतकी तगमग मला होत होती ना, खरंच खूप तगमग होत होती आज. तर इकडं फक्त 2-2च कुरड्या बनत आहेत एका डब्यामध्ये, कारण डब्बा जे आहे ना ते छोटा आहे. आणि जे फिरवण्याचं आहे त्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात बनेल, पण मी ते घेतलेलं नाही आहे. मला वाटलं ते बरोबर म्हणजे तितकं व्यवस्थित येतात की नाही काय माहिती, म्हणजे पहिल्यांदा मी बनवत होते. पण हे प्रेस करायचं जे आहे ना प्रत्येक वेळी मी बनवत असते, मला माहिती आहे यानं परफेक्टच बनतात. तर हेच घेतलेलं आहे. तर कुरडी एकदम पातळ अशी बनवायची नाही, थोडीशी जाडच बनवायची, कारण ते वाळल्यानंतर एकदम थोडीशी छोटीशी होते. त्यामुळे थोडंसं जाडच आपल्याला हे करायचे आहेत. अशा पद्धतीने जास्त पसरट करायच्या नाहीत, कारण ते हडकल्यानंतर त्याचे तार तुटायला लागतात. त्यामुळे तारावर तार असं आलं पाहिजे. छान अशी दाट कुरडी आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता इकडं एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या बनून तयार झालेल्या आहेत आणि बनवणं झालेलं म्हणजे आरामात मला अर्धा तास तरी लागलेले पूर्ण कुरड्या बनवण्यासाठी. तर झालेल्या आहे सगळ्या कुरड्या आणि ऊन खूप भयानक आहे. म्हणजे आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 12:30 वाजलेले. तुम्ही अंदाज लावू शकता यावेळेमध्ये किती भयानक ऊन असेल, कारण लेट खूप झाला मला वरती हे सगळं आणणं, मग कुरड्या करणं. आणि कुरड्या बनवणं म्हणजे पापड आपण झटपट बनवतो, पण कुरडीचं कसं असतं ना थोडंसं झंझट असतं. त्या डब्यामध्ये ते सगळं पीठ वगैरे भरणं, मग इकडं कुरडी करणं. एकाला दोघी असलो तर थोडंसं कमी वेळात होतात, पण आता काही ऑप्शन नाही आहे. येत आई पण आले, पण त्यांना पण पापड घालायचे. तिकडे ते पापड घालत आहेत, त्यांनाही लेट झालेला आहे आणि इकडे मी कुरड्या करत आहे. दोघी उन्हामध्ये जिकडं सुरू केलेलं आहे. तर झालेलं आहे आता सगळ्या कुरड्या बनवून. आता सगळ्या वस्तू खाली घेऊन जाऊया, म्हणजे पातेला आहे, बकेट आहे, जे मी वरी आणलेलं आहे सगळं खाली घेऊन जावं. आणि खाली गेल्यानंतर खूप सारी कामे रेडीच आहेत आता करण्यासाठी. करायचं मन असो किंवा नसो, पण ते करणं गरजेचं आहे. कारण कपडे पण मी आज मशीनला लावलेले नव्हते, ते कपडे मशीनला लावायचे आहेत. भांडे खूप सारे झालेले आहेत, तर भांडे सगळे क्लीन करायचं. परत हे पातेलं वगैरे म्हणजे पीठ शिजवलेलं तेही भांडे आहेत, तर ते सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेते. कारण आता याला आरामात मला 1-2 तास लागणार आहे. तर अगोदर विचार केला की काहीतरी खाऊन घेऊया, म्हणजे आता काहीतरी फ्रूट वगैरे खाऊन घेते किंवा ताक तरी पिते, म्हणजे उन्हात आलेले आहे. मग त्यानंतरच मी भांडे क्लीन करायला घेणार आहे. पण कपडे मात्र अगोदर मशीनला लावते, कारण एक वेळा लावलं की आपलं काम ते करत असतं, म्हणजे काही त्याला समोर बसण्याची गरज नाही आहे मला. तर सगळे कपडे मी मशीनला लावलेले आहेत. इकडं तुम्ही म्हणत होता की बेडशीट, टावेल अशा वस्तू एकत्रच घालते का, तर बेडशीट खूप जाड असतं, त्यामुळे बेडशीट फक्त एकच धुवत असते मी. आणि जे आपले चिल्लर जे कपडे असतात ना दररोजचे ते मी टाकत असते. टावेल वगैरे त्यामध्येच मी टाकत असते, पण बेडशीट टावेल एकत्र लावत नाही. तर ही सगळी कामं दिवसभरात झाली. आता ही इव्हनिंगची वेळ आहे आणि आता मी वरती जाऊन पापड घेऊन आलेली आहे. कुरड्या आणखीन थोड्या वेळात मी काढणार आहे, ते पण छान हडकलेले आहेत.